सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत सुरू असलेला ठाणे महानगरपालिकेमधला उपक्रम, या उपक्रमाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे लहानपणाचे प्रिपरेशन काळातले रोल मॉडेल अनुभवथोर अणुशास्त्रज्ञ डॉक्टर काकोडकर सर. खरं तर भाग्यश्री फाउंडेशनला मी धन्यवाद मानतो की जे आम्ही लहानपणी किंवा जे प्रिपरेशन फेजमध्ये ज्यांच्याविषयी आम्ही वाचत होतो, ज्यांच्या अनेक थोर कार्याबद्दल आम्ही स्टडी करत होतो आणि ज्यांच्यावरती बरेचसे प्रश्न आम्हाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विचारले जायचे, तर अशा काकोडकर सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळते. सो भाग्यश्री फाउंडेशनचे त्या अनुषंगाने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जेव्हा खेर मॅडम ह्या उपक्रमासंदर्भात भेटायला आल्या, सुरुवातीला मी 10 महिन्यापूर्वी शिक्षण विभागाचा चार्ज घेतला. सो सुरुवातीला इंटरॅक्शन झाल्यानंतर त्यावेळी कळलं की काकोडकर सर आणि शेकटकर सर या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. सो त्याच वेळेस की ह्या उपक्रमाविषयी काय काय आपण कव्हर करतोय, काय काय याच्यामध्ये असणार आहे ही उत्सुकता वाढली. आणि जसं जसं तो उपक्रम आपण राबवला, आपल्या शिक्षण विभागाचे जे आपले URC असतील, CRC गटप्रमुख, मुख्याध्यापक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी तो उपक्रम राबवला. रेग्युलर इंटरॅक्शन केअर मॅडम बरोबर होत होत्या. सो उपक्रमामधनं रोजनिशी हा उपक्रम, त्याच्यामध्ये बेसिकली जे आम्ही लहानपणी असं म्हणायचो वाचाल तर वाचाल, पण आता कसं झालंय की वाचायला मटेरियल बऱ्यापैकी अवेलेबल झालंय. आपण सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, बरंच वाचतो. पण आता असं मला वाटतं की बाबा लिहाल तर वाचाल. आपण जे वाचतो बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे वाचतो, पण त्याचं असं जोपर्यंत आपण थॉट देत नाही तोपर्यंत ते आपल्या याच्यातनं येत नाही. जे आपण वाचनातनं आपण जे आपल्याला कळलेलं आहे ते जर लिहिलं तर ते व्यक्त होतं आणि त्याप्रमाणे आपले थॉट्स डेव्हलप होतात. सो रोजनिशी हा उपक्रम अतिशय छान उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये खूप लहान वयामध्ये त्यांना म्हणजे जे इनिशियल फेजमध्ये त्यांना ते लिहायला मिळतंय, जे आपण रुटीनली होत नाही, आमच्या लेवललाही होत नाही, तर तो अतिशय विद्यार्थी डेव्हलपमेंटमध्ये त्याचा चांगलाही वापर होईल. त्याचप्रमाणे दुसरा जो उपक्रम आहे जो आत्मनिर्भर युवक उपक्रम, त्यामध्ये बेसिकली जे आपले युवक आहे, जनरेशन आपण म्हणतो की इन द एरा ऑफ ग्लोबलायझेशन, की डेमोग्राफिक डिव्हिडंड, इंडिया हॅव्हिंग द बेनिफिट ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड. काय आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे ही फक्त पॉप्युलेशन नव्हे, जी आपली क्रयशक्ती आहे, जी काम करणारी जी पुढची जनरेशन आहे, तर त्याच्यामध्ये ती कॅपेबल पाहिजे, ती त्यांच्याकडे स्किल चांगल्या प्रकारचे पाहिजे आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस पाहिजे. या सगळ्या गोष्टी मोरलेस आता ग्लोबलायझेशन एरामध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. जो 30-40 वर्षापूर्वीचा काळ होता तो आता बदललेला आहे. सो जे रिसोर्सेस आणि कॅपॅबिलिटी आहे, पण त्याचा वापर चांगला कसं करता येईल, डिसिप्लिन राहून कसं पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपल्याला पुढे जाता येईल, चांगले कामं कशी करता येईल. सो त्या अनुषंगाने हा उपक्रम मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. सो हा उपक्रम भाग्यश्री फाउंडेशन, काकोडकर सर आणि शेकटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत. सो वी आर फॉर्च्युनेट इनफ की महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि महानगरपालिकेमध्ये, फक्त ठाणे महानगरपालिकेमध्ये पायलट बेसिसवरती हा उपक्रम राबवला जातोय. सो त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं आभार मानतो. आणि जे आपले शिक्षण विभागाचे वेगवेगळे आपले प्रतिनिधी आहेत, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आतापर्यंत राबवलेला आहे. सो इथून पुढेही चांगल्या प्रकारे आपण भाग्यश्री फाउंडेशन बरोबर कोऑर्डिनेट करून उपक्रम राबवूया. धन्यवाद.